नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जॉग्रफी बाय अवधूत कल्याणे या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। परीक्षा जवळ आली आहे। परीक्षेच्या दृष्टिकोनातून आणखी महत्त्वाच्या काही गोष्टी बघणं गरजेचं आहे। त्यासाठीच आपण आजचं हे यूट्यूबचं लेक्चर घेतोय आणि त्याच्यासाठी काय आणलंय आज आपण यूट्यूबच्या लेक्चरवरती, तर लोकसंख्या टॉपिक, तेही कुठली भारताची लोकसंख्या। तुम्हाला सगळ्या परीक्षांसाठी, मग पूर्व असेल, मुख्य असेल, ती कुठली असेल, कंबाईन, राज्यसेवा, सगळ्या परीक्षांसाठी भारताची लोकसंख्या हा अत्यंत महत्त्वाचा टॉपिक तुम्हाला लागेल किंवा गरजेचा असेल। भारताच्या लोकसंख्येमध्ये बघाल तर भारताच्या लोकसंख्येमध्ये बेसिक सुरुवात करूयात। पण सुरुवात करण्याच्या अगोदर सर्वांना एक नम्र विनंती, ज्या लोकांनी आपलं यूट्यूब चॅनल जॉग्रफी बाय अवधूत कल्याणे हे सबस्क्राईब केलं नाही त्यांनी पटकन सबस्क्राईब करून घ्या आणि सोबत टेलिग्राम चॅनल सुद्धा। पुढे येऊया, भारताच्या लोकसंख्येला सुरुवात करूयात। भारताची महाराष्ट्राची लोकसंख्या तर महत्त्वाची आहेच आहे, सोबत भारताची लोकसंख्या पण भारताच्या लोकसंख्येमध्ये खूप सारा डेटा बघत बसू नका। भारताच्या लोकसंख्येमध्ये खूप महत्त्वाचा आणि मोजका डेटा बघा, जिथे प्रश्न आपल्याला टू द पॉइंट असतील। सुरुवात काही बेसिक गोष्टीपासून करूयात। भारतामध्ये लोकसंख्या म्हणजे ज्याला जनगणना म्हणतो आपण, ही जनगणना कधीपासून सुरू झाली तर 1872 पासून, आणि त्याच्यानंतर मग हळूहळू दर 10 वर्षांनी भारतामध्ये काय होत राहिलं, जनगणना 1881 असेल, 91 असेल, हळूहळू ह्या जनगणना होत राहिल्या। 2000 रिसेंटली जर बघितलं, 2021च्या जनगणनेची आकडेवारी आणखी बाहेर येणं बाकी आहे। आतापर्यंत आपल्याकडे कुठली आकडेवारी आहे तर 2011च्या जनगणनेची आकडेवारी आहे, आणि ही भारतातली जर बघितली तर एकूण मधली 1872 पासूनची 15वी जनगणना असेल, आणि स्वातंत्र्यानंतरची ही 7वी म्हणजे 1947 नंतरची ही जर बघितली तर 7वी जनगणना आहे। काय हिचं मोठं काय ब्रीदवाक्य काय, आवर इथं जर घोषवाक्य बघितलं तर आवर सेन्सस आवर फ्युचर हे ब्रीदवाक्य। ह्या बेसिक गोष्टी तुम्हाला ऑलरेडी माहिती आहेत। आता मूळ मुद्द्यावरती जाऊयात। मूळ मुद्दा काय, 2011च्या जनगणनेनुसार भारताची लोकसंख्या किती, तर 121,08,54,977 इतकी लोकसंख्या आहे भारताची। एवढं नाही लक्षात राहिलं तर हे तरी लक्षात ठेवा की 08 कोटी 121.08 कोटी ही गोष्ट तरी लक्षात ठेवा। ही गोष्ट तुम्हाला पूर्ण तरी विचारली जाईल किंवा पॉइंट फॉर्मॅटमध्ये तरी विचारली जाईल। 121,08,54,977 इतकी भारताची लोकसंख्या कोणानुसार, ही फायनल आकडेवारी 2011च्या जनगणनेची आहे। मग दुसरा प्रश्न, लोकसंख्या जर बघितली तर भारत लोकसंख्येच्या बाबतीत जगात कितव्या क्रमांकावरती आहे? चीन नंतर भारत दुसऱ्या क्रमांकावरती आहे। भारत कुठं दुसऱ्या क्रमांकावरती, एक चीन, 2 नंबर कोण असेल तर भारत, 3 नंबर कोण असेल तर USA, भारतानंतर कोण येतं तर USA, त्याच्यानंतर इंडोनेशिया, त्याच्यानंतर ब्राझील, 5, मग 6वा कोण असेल तर पाकिस्तान। पण किमान पहिली 4-5 नावं माहिती असावीत। जगामध्ये पहिल्या क्रमांकावरती कोण येतंय तर चीन येतंय, दुसऱ्या क्रमांकावरती कोण येतंय तर भारत लोकसंख्येच्या बाबतीत येतंय, तिसरा कोण येतंय तर संयुक्त अमेरिका, इथे जर बघितलं युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका, चौथा कोण असेल तर इंडोनेशिया, कोण असेल तर चौथा इंडोनेशिया, 5वा कोण असेल तर ब्राझील, कोण असेल ब्राझील। ही गोष्ट पण लक्षात ठेवा, आणि मग बाकी 6वा पाकिस्तान वगैरे, पण किमान एवढ्यावरती आपलं काम व्हायला पाहिजे। दुसऱ्याकडे जाऊयात। मग एवढी जी काही लोकसंख्या आहे ही जगाच्या एकूण लोकसंख्येपैकी किती आहे भारताची लोकसंख्या, ही गोष्ट जर बघितली तर 17.7% लोकसंख्या जगाची कुठं राहते, भारतामध्ये राहते। ही गोष्ट सुद्धा माहिती असायला पाहिजे। ह्या बेसिक थीम आपल्याला माहिती असायला पाहिजेत। आणखी थोडंसं आकडेवारीवरती किंवा नावांवरती गेलो, मग ही जी काही 121,08,54,977 इतकी भारताची लोकसंख्या आहे, ही लोकसंख्या कोणत्या कोणत्या राज्यांमध्ये राहते हे जर आपण काढलं तर हे जर सर्वात मोठं राज्य लोकसंख्येच्या बाबतीत कोण असेल तर उत्तर प्रदेश। उत्तर प्रदेशची लोकसंख्या लक्षात ठेवा 19.98 कोटी, म्हणजे 19,98,00,000 ही कोणाची लोकसंख्या आहे, उत्तर प्रदेशची लोकसंख्या आहे। तर उत्तर प्रदेश ही आकडेवारी लक्षात ठेवा, कारण आयोग डेफिनेटली येईल, कारण महाराष्ट्राच्या लोकसंख्येवरती प्रश्न विचारून बऱ्यापैकी भाग झालाय। आता थोडंसं महाराष्ट्राच्या लोकसंख्येच्या बाहेर येईल। यूपी सर्वात मोठं आहे, तर यूपी वरती डेफिनेटली प्रश्न विचारण्याची शक्यता, यूपीची लोकसंख्या विचारली जाईल। पहिला प्रश्न पॉइंट फॉर्मॅटमध्ये यूपीची लोकसंख्या लक्षात ठेवा 19,98,00,000। दुसरी गोष्ट काय विचारेल, भारताच्या एकूण लोकसंख्येमध्ये यूपीच्या लोकसंख्येचं प्रमाण किती, यूपीच्या लोकसंख्येचं प्रमाण किती असेल तर 16.5% हे यूपीच्या लोकसंख्येचं प्रमाण आहे भारताच्या एकूण लोकसंख्येत। मग उत्तर प्रदेश बद्दल ह्या 2 गोष्टी लक्षात ठेवा। 2 नंबरवरती या महाराष्ट्र। महाराष्ट्राची लोकसंख्या माहिती आपल्याला 11,23,74,333,
भारताच्या एकूण लोकसंख्येपैकी किती 9.3% लोकसंख्या कुठे राहते महाराष्ट्रात. त्याच्यानंतर ह्या दोघांचीच आकडेवारी लक्षात ठेवा, बाकी कोणाचीही आकडेवारी लक्षात ठेवण्याची गरज नाही. 19 कोटी उत्तर प्रदेश, त्याच्यानंतर 11 कोटी महाराष्ट्र, 10 कोटी बिहार, तिसऱ्या क्रमांकावरती 9 कोटी पश्चिम बंगाल आणि 8-8.5 कोटी कोण असेल तर आंध्र प्रदेशवाला भाग असेल. हा क्रम आहे, पहिल्या 5चा आपल्याला माहिती असायला पाहिजे. तुम्ही म्हणाला आंध्र प्रदेश नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा. ही आकडेवारी कधी आली आहे? मार्च 2014 मध्ये फायनल आकडेवारी आली आहे. मार्च 2014 मध्ये. मार्च 2014 पर्यंत तेलंगणाच्या निर्मितीचा कुठेही उल्लेख नाही. त्याच्यामुळे 2011च्या जनगणनेमध्ये आंध्र प्रदेश तेलंगणा असं संयुक्त गोष्ट असेल किंवा आंध्र प्रदेश, फक्त आंध्र प्रदेश ही गोष्ट असेल, तेलंगणाचा उल्लेख नाही. तुम्हाला आत्ता म्हणायचं असेल तर आंध्र प्रदेश तेलंगणा एकत्रित म्हणावं लागेल किंवा फक्त आंध्र प्रदेश म्हणला तरी चालेल. हे 5 राज्य आहेत जिथं लोकसंख्या भारताची सर्वात जास्त आहे. हा क्रम माहिती असणं गरजेचं आहे. दुसऱ्या गोष्टीवरती येऊयात. जर जास्त मधला क्रम असेल तर कमी मध्ये पण काही नावं बघणं गरजेचं आहे. सर्वात कमी लोकसंख्या कुठं? सर्वात कमी लोकसंख्या सिक्कीम. सर्वात कमी लोकसंख्या कुठं असेल तर सिक्कीम मध्ये असेल. सिक्कीम नंतर कुठे येईल तर मिझोराम, 2 नंबर मिझोराम, नंतर अरुणाचल प्रदेश. कमीवाल्या भागामध्ये एवढे 3 जरी लक्षात ठेवाल तरी काम होईल. कमीवाल्या भागामध्ये क्रम सहसा विचारला जात नाही. ही गोष्ट लक्षात घेतली आपण तर आपल्याला ही 3 नावं महत्वाची. तुम्हाला वाटेल सरांचं काय, सर सांगून मोकळे होतील, आम्हाला परीक्षा द्यायची आहे, आम्हाला रिस्क आहे, तर खालची 2 नावं गोवा आणि मणिपूर. गोवा आणि मणिपूर. पण मी म्हणेल एवढ्या 3 नावावरती काम होईल. कोण असेल? सर्वात कमी सिक्कीम, मग मिझोराम, मग अरुणाचल प्रदेश, मग गोवा, मग मणिपूरवाला भाग, सर्वात कमी लोकसंख्या असणारी राज्य. इकडे आकडेवारी बघण्याची गरज पडणार नाही. ह्या दोघांची आकडेवारी मात्र बघा. पुढे येऊयात पुढच्या पॉइंटवरती. काय बघायचंय? दशवार्षिक वृद्धी दर बघायचा आहे. दशवार्षिक वृद्धी दर म्हणजे जर बघितलं तर 2001 मध्ये लोकसंख्या किती होती आणि 2011 मध्ये किती झाली, कितीने वाढली लोकसंख्या. इथं प्रमाण बघायचंय, लोकसंख्या वाढीचं प्रमाण बघायचंय की मागच्या 10 वर्षात किती टक्क्याने लोकसंख्या वाढली. मागच्या 10 वर्षात भारतामध्ये लोकसंख्या वाढीचा वृद्धी दर बघितला तर तो किती आहे? 17.7% इतका वृद्धी दर आहे, किंवा राऊंड फिगर मध्ये 17.6 म्हणा, 17.7 किंवा 17.6 इतका भारताच्या लोकसंख्या वाढीचा वृद्धी दर आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा. तुलना होईल कुणासोबत? महाराष्ट्रासोबत. महाराष्ट्राच्या लोकसंख्या वाढीचा वृद्धी दर, दशवार्षिक वृद्धी दर महाराष्ट्रामध्ये आला तर महाराष्ट्रामध्ये 15.99% इतका लोकसंख्या वाढीचा वृद्धी दर आहे. मग भारताचा जास्त का महाराष्ट्राचा जास्त? ऑब्विसली लोकसंख्या वृद्धी दर कोणाचा जास्त आहे? भारताचा जास्त आहे. महाराष्ट्राचा काय? दोघांची तुलना केली तर कमी असेल भारतापेक्षा. आता दुसऱ्या गोष्टीवरती येऊयात. दुसरी गोष्ट काय विचारली जाईल? सर्वात जास्त वृद्धी दर कुठं, सर्वात कमी वृद्धी दर कुठं? मी तर म्हणेल इथं फक्त 2 राज्य लक्षात ठेवा. आपण राज्यांची माहिती घेतोय, केंद्रशासित प्रदेशाला पण इन्क्लूड केलं नाही, राज्यांची माहिती घेतोय आपण. तर सर्वात जास्त वृद्धी दर असणारा राज्य कोण असेल तर मेघालय. कोण असेल? मेघालय. दुसरा कोण असेल तर अरुणाचल प्रदेश आणि तिसरा कोण आहे तर बिहार. ही 2 नावं अगोदर लक्षात ठेवा की भारतामध्ये दशवार्षिक वृद्धी दर लोकसंख्येचा कुठे जास्त आहे तर मेघालय आणि त्याच्यानंतर अरुणाचल प्रदेश. तिसरा कोण असेल तर तिसरा बिहारवाला भाग असेल. हे लक्षात राहिलं तर पहिली 2 पण विशेष. जसं महाराष्ट्रात सर्वाधिक जास्त वृद्धी दर ठाणे, त्याच्यानंतर पुणे, ही गोष्ट. तसं इथं जर बघितलं तर सर्वात जास्त, सर्वात कमी सुद्धा. सर्वात कमी दशवार्षिक वृद्धी दर कुठं भारतामध्ये बघाल तर नागालँड नावाचं राज्य आहे. ह्याच्यावरती आयोगाचा प्रश्न विचारून झालाय की सर्वात कमी वृद्धी दर. प्रश्न विचारण्याचं कारण, वृद्धी दर बघा जरा, वृद्धी दर जरा निगेटिव्ह मध्ये आहे. इथं वृद्धी दर जरा काय निगेटिव्ह मध्ये आहे. नागालँडचा दशवार्षिक वृद्धी दर बघाल तर -0.67% आहे. म्हणजे नागालँडमध्ये लोकसंख्या वाढली नाही तर नागालँडमध्ये 0.67% ने लोकसंख्या कमी झाली. त्याच्यानंतर कोण असेल तर प्लस मध्ये केरळ आणि त्याच्यानंतर गोवा. केरळ 4% रेंजमध्ये, गोवा 8% रेंजमध्ये. ही 2 नावं लक्षात ठेवा. एक तर हे विचारलं जाईल रिपीट, किंवा खाली येईल एमपीएससी कुठेतरी नागालँड न विचारता मग गोवा, केरळ, मग गोवावरती यायला सुरुवात करेल. त्याच्यानंतर पुढे येऊयात. महत्वाचा मुद्दा, लोकसंख्येची घनता. लोकसंख्येची घनता अर्थ काय? प्रत्येक चौरस किलोमीटर मागं राहणाऱ्या लोकांची संख्या म्हणजे कोण असेल तर लोकसंख्येची घनता. किंवा लोकसंख्येची घनता कसं काढतो आपण? एकूण लोकसंख्या काय असेल? एखाद्या राज्याची किंवा एखाद्या देशाची एकूण लोकसंख्या डिवायडेड बाय त्या देशाचं किंवा राज्याचं काय असेल? एकूण क्षेत्रफळ. काय असेल? एकूण क्षेत्रफळ.
मग हे क्षेत्रफळ कसं असायला पाहिजे, हे क्षेत्रफळ चौरस किलोमीटर मध्ये असायला पाहिजे कंपल्सरी. क्षेत्रफळ कसं, चौरस किलोमीटर मध्ये. मग येणारा भागाकार कुणाचा असेल तर लोकसंख्येची घनता सांगणारा असेल. मग लोकसंख्येची घनता 2011 नुसार जी जनगणना झाली आहे त्याच्यानुसार भारताच्या लोकसंख्येची घनता 382 इतकी आहे. ही गोष्ट विशेष लक्षात ठेवा. ही आकडेवारी आपल्याला विचारली जाईल का, तर डेफिनेटली विचारली जाईल. आणि हे विचारून झालंय तुम्हाला रिसेंटली आता 2021च्या एक्झामला. त्याच्यानंतर आत्ता 382 आहे, तर 2001 नुसार किती होती, ती 325 इतकी होती. 325 वरून 382 वरती आली. वाढ झाली का घट झाली? डेफिनेटली वाढ झाली. कितीने वाढ झाली? 57 पॉईंटने वाढ झाली. किती? 57 पॉईंटने भारताच्या लोकसंख्येची घनता वाढली. हा एक मुद्दा. ही गोष्ट लक्षात ठेवा. कधी विचारला तर फरक पण विचारला जाईल. हे लक्षात नाही राहिलं तरी चालेल, इतका काही फरक पडणार नाही. दुसऱ्या गोष्टीवरती व्यात. त्याच्यानंतर काय विचारलं जाईल, मग भारतामध्ये सर्वात जास्त लोकसंख्येची घनता असणारी राज्य आणि सर्वात कमीवाले. सर्वात जास्त कडे जाऊयात. सर्वात जास्त लोकसंख्येची घनता कुठं? बिहार. राज्यांचा विचार केला, फक्त राज्यात, केंद्रशासित प्रदेशामध्ये तर दिल्ली वगैरे ती गोष्ट येईल, पण राज्यांचा विचार केला तर सर्वाधिक जास्त लोकसंख्येची घनता असणारं राज्य बिहार, 1106. नाव लक्षात ठेवा व्यवस्थित. 2 नंबर कोण असेल तर पश्चिम बंगाल. 3 नंबर कोण असेल तर केरळ. 4 नंबर पाहिजे असेल तर उत्तर प्रदेश. 4 नंबर पाहिजे असेल तर उत्तर प्रदेश सुद्धा 4 नंबरवरती येतं. बिहार असेल, पश्चिम बंगाल, केरळ, त्याच्यानंतर उत्तर प्रदेश, बाकीचा भाग. पण एवढी नावं आपल्याला इनफ आहेत, काफी आहे इतना परीक्षे के लिए. अशी पण हिंदी समजून घ्या आता. मग सर्वात कमी वाले कोण आहेत? सर्वात कमी वाले बघा, सर्वात कमी लोकसंख्येची घनता असणारं राज्य अरुणाचल प्रदेश. आकडेवारी लक्षात ठेवा. इथं कमीवाला आहे तर आकडेवारी विचारली जाऊ शकते कधीतरी. बिहारची पण आकडेवारी, पण बिहारपेक्षा आकडेवारी कोणाची महत्वाची? अरुणाचल प्रदेशची. अरुणाचल प्रदेश किती लोकसंख्येची घनता आहे? फक्त 17 लोकसंख्येची घनता असणारं राज्य. कारण पर्वतीय भाग जास्त आहे, वनव्याप्त प्रदेश जास्त आहे आणि तुलनेने लोकसंख्या कमी आहे. त्याच्यामुळे लोकसंख्येची घनता पण काय झाली आहे? लोकसंख्येची घनता कमी झाली आहे. दुसरी गोष्ट मिझोराम. तिसरी गोष्ट जम्मू काश्मीर. तिसरी गोष्ट जम्मू काश्मीर. पण ही 2 नावं विशेष लक्षात ठेवा, अरुणाचल प्रदेश, मिझोराम. तिसरं गरज पडलं तर जम्मू काश्मीर. हा बेसिक पॉइंट. त्याच्यानंतर पुढे येऊयात लिंग गुणोत्तर वाल्या गोष्टीवरती. लिंग गुणोत्तर कसं कॅल्क्युलेट करतो आपण? एकूण स्त्रियांची संख्या म्हणजे एकूण स्त्रिया भागिले देशातले एकूण पुरुष हे प्रमाण, हे जर बघितलं गुणिले 1000. ह्याचा अर्थ काय? भारतातील प्रत्येक 1000 पुरुषांमागं असणारी स्त्रियांची संख्या म्हणजे काय असेल तर लिंग गुणोत्तर. एकूण स्त्रिया डिवायडेड बाय एकूण पुरुष गुणिले 1000 म्हणजे काय असेल तर लिंग गुणोत्तर. साध्या भाषेमध्ये भारतातल्या 1000 पुरुषांमागं असणारी स्त्रियांची संख्या म्हणजे लिंग गुणोत्तर. मग 2011 नुसार भारताचं लिंग गुणोत्तर किती? तर 943 इतकं भारताचं लिंग गुणोत्तर आहे. ही आकडेवारी तुम्हाला विचारली जाईल 100%. दुसरी गोष्ट, 2001 मध्ये किती होतं? 933 होतं. मग वाढलं का कमी झालं? वाढ झाली. कितीने वाढ झाली? 10ने भारताच्या लिंग गुणोत्तरात वाढ झाली. हा दुसरा मुद्दा, वाढ. फक्त आपल्याला हे फरक कळावं म्हणून आपण ही आकडेवारी घेतली आहे. अदरवाईज हा आणि हा भागच आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. अदरवाईज हा भाग नाही लक्षात, 2001चा नाही लक्षात राहिला तरी चालेल. आता दुसऱ्या गोष्टीवरती येऊयात. सर्वात जास्त, सर्वात कमी. इथं नावं माहिती असणं गरजेचं आहे. सर्वात जास्त लिंग गुणोत्तर ऑब्विसली साऊथ कडली स्टेट आहेत, आपल्याला कळतं. कोण? केरळ. कोण? केरळ. सर्वात जास्त लिंग गुणोत्तर किती? 1084 इतकं. 1084 इतकं. दुसरं राज्य कोण असेल जर बघितलं तर तामिळनाडू. किती? 996. तिसरं आंध्र प्रदेश. बऱ्यापैकी साऊथ मधली स्टेट आहेत पहिल्या 4-5 मध्ये, पण आपल्याला तेवढी लिस्ट बघण्याची आवश्यकता पडणार नाही. पहिल्या 3 मध्ये जर बघितलं तर केरळ, त्याच्यानंतर तामिळनाडू आणि त्याच्यानंतर कोण असेल तर आंध्र प्रदेश. केरळचा अंदाजे लक्षात ठेवा 1084-85 असा आहे. त्या रेंजमध्ये आपल्याला कधी विचारलं तर माहिती असायला पाहिजे ही गोष्ट सुद्धा. त्याच्यानंतर सर्वात कमी लिंग गुणोत्तर. सर्वात कमी लिंग गुणोत्तर जिथं रूढी परंपरांचा प्रभाव जास्त आहे त्या भागामध्ये लिंग गुणोत्तर आपल्याला थोडंसं कमी दिसतं. हे जर बघितलं तर सर्वात कमी लिंग गुणोत्तर असणारे राज्य जर बघितलं तर हरियाणा. हरियाणा नंतर जम्मू काश्मीर. मग कोण असेल तर सिक्कीम. सिक्कीम नंतर कोण येईल तर पंजाब. ही गोष्ट पण किमान आपल्याला पहिली 2-3 माहिती असायला पाहिजेत. सर्वात कमी हरियाणा, जम्मू काश्मीर, सिक्कीम, मग पंजाब वगैरे हा भाग. पण ही गोष्ट विशेष लक्षात ठेवा, हरियाणा
ही गोष्ट विशेष लक्षात ठेवा. सर्वात कमी लिंग गुणोत्तर हरियाणा. जसं महाराष्ट्रामध्ये पहिले 3, 4, 5 कधी कधी विचारले जातात, तसं भारताच्या बाबतीत होताना दिसत नाही. भारताच्या बाबतीमध्ये प्रमुख ही आकडेवारी अगोदर विचारली जाते. राज्य विचारण्याचं प्रमाण जरा कमी आहे. विचारलं तर पहिल्या 2-3 मध्ये आपल्याला तो प्रश्न कव्हर व्हायला पाहिजे आणि होईल, काळजी करू नका. पुढे येऊयात. बाललिंग गुणोत्तर. बाललिंग गुणोत्तर 0 ते 6 वयोगट. ही गोष्ट लक्षात ठेवा. कुठला वयोगट? 0 ते 6 वयोगट. 0 ते 6 वयोगटातील 1000 पुरुष बालकांमागे स्त्री बालिकांची संख्या म्हणजे काय असेल तर बाललिंग गुणोत्तर असेल. मग भारताचं बाललिंग गुणोत्तर बघितलं 2011 नुसार किती आहे? 919 इतकं बाललिंग गुणोत्तर. किती? 919. होतं किती 2001 ला? 927 होतं. 927. 927 वरून 919 झालं. कितीने घट झाली? घट झाली 8 ने घट झाली. कितीने? 8 ने. महाराष्ट्राच्या बाबतीतही सेम आहे. महाराष्ट्रासाठी 894 इतका आहे. होतं किती? 913. घट कितीने झाली? 19 ने घट झाली. भारत आणि महाराष्ट्र बाललिंग गुणोत्तराच्या बाबतीत काय होताना दिसते? घट होताना दिसते. पण महाराष्ट्रातली घट जास्त आहे, 19ची आहे. भारतामध्ये ही घट कितीची आहे? फक्त 8ची आहे. कितीची आहे? 8ची आहे. त्याच्यानंतर मग सर्वात जास्त बाललिंग गुणोत्तर वाला जर भाग बघितला तर सर्वात जास्त बाललिंग गुणोत्तर असणारा अरुणाचल प्रदेश. 972 इतकं बाललिंग गुणोत्तर. किती? अरुणाचल प्रदेश. त्याच्यानंतर बघा मिझोराम आणि मेघालय. त्या भागामध्ये वनव्याप्त प्रमाण जास्त आहे, इन्फ्रास्ट्रक्चर फॅसिलिटी कमीच आहे. आपल्याला त्याच भागामध्ये लिंग गुणोत्तर जरा जास्त दिसत आहे. इथे जर बघितलं अरुणाचल प्रदेश असेल, त्याच्यानंतर 2 नंबरला मिझोराम मेघालयवाला भाग असेल 970. आणि मग कोण दिसतंय? परत छत्तीसगडवाला भाग 969. अरुणाचल प्रदेश, मिझोराम, मेघालय 2, छत्तीसगड 3. सर्वात कमी बघा, सर्वात कमी परत हरियाणा सर्वात कमी. म्हणून मी मगाशी पण सांगितलं हरियाणावरती जरा फोकस ठेवा, कारण लिंग गुणोत्तर कमी, बाल लिंग गुणोत्तर कमी. कुठं? हरियाणा. 2 नंबर पंजाब. लिंग गुणोत्तराच्या बाबतीत जे राज्य 4थ्या क्रमांकावरती होतं कमी मध्ये, ते बाल लिंग गुणोत्तराच्या बाबतीत कुठं आलं तर पंजाब 2 नंबरवरती आलं. तिसरा कोण असेल तर परत जम्मू काश्मीर. इथंही बघा हीच गोष्ट होती. हरियाणा, जम्मू काश्मीर, सिक्कीम, पंजाब 4 नंबरला होतं. इथं कोण आलंय? हरियाणा 1, पंजाब 2, जम्मू काश्मीर 3. हीच गोष्ट, कारण बाल लिंग गुणोत्तरच कमी असेल तर लिंग गुणोत्तरावरती सुद्धा परिणाम होईल. आणि लिंग गुणोत्तर सुद्धा काय झाले तर लिंग गुणोत्तर सुद्धा कमी झालं. ही गोष्ट आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. हरियाणा, पंजाब, जम्मू काश्मीर हे कुठं असेल तर बाल लिंग गुणोत्तराच्या बाबतीत. साक्षरता. साक्षर कुणाला म्हणायचं? 7 वर्ष वयोगटाचा किंवा त्यावरील वयोगटाचा जो कुठला व्यक्ती स्थानिक भाषेमध्ये ज्याला लिहिता वाचता येतं त्याला आपण काय म्हणतो? साक्षर म्हणतो. 7 वर्ष किंवा त्याच्यावरील व्यक्ती. मग 2001 नुसार भारताची साक्षरता किती आहे तर 72.99 इतकी भारताची साक्षरता आहे. 2011 नुसार, सॉरी 1 नाही, 2011 नुसार भारताची साक्षरता किती? 72.99. 2001 मध्ये किती होती ती? जवळजवळ 65.8 होती 2001 मध्ये. आता किती झाली आहे 2011 ला? 72.99 झाली आहे. वाढ झाली का घट झाली? डेफिनेटली वाढ झाली. आणि इथं वाढ कितीने आहे तर 7.61% ही वाढ आहे. किती? 7.61% ही कुठली वाढ आहे तर भारताच्या साक्षरतेमधली वाढ आहे. महाराष्ट्रात काय अवस्था आहे? महाराष्ट्रात 76% होती, आता 82% झाली. 82.33%. 76.88 होती, आता 82.33 झाली. जवळजवळ 5.45% वाढ झाली महाराष्ट्रामध्ये. पण भारतामध्ये वाढ थोडीशी इथं जरा जास्त होतीये. काय होते? इथं जर बघितलं 65.38 वरून कुठं आलंय 72.99 वरती आली. वाढ कितीने झाली? 7.61% वाढ झाली. मग सर्वात जास्त साक्षरता असणारे राज्य कोण? ऑब्व्हियसली कोण असेल? परत साऊदर्न स्टेट आहे. कोण असेल तर केरळ. केरळ नंतर पहिलं जर बघितलं 94% साक्षरता 2001 मध्ये सुद्धा केरळ, 2011 मध्ये सुद्धा केरळ. इथे जर बघाल तर दुसरा कोण असेल तर मिझोराम. दुसरा कोण असेल तर मिझोराम. आणि तिसरा कोण असेल तर गोवा. कोण असेल? पण पहिलं व्यवस्थित लक्षात ठेवा केरळ, 2 नंबर मिझोराम. केरळ ह्याच्या बाबतीत असे प्रश्न बऱ्याच वेळेस बऱ्याच एक्झामला वेगवेगळ्या विचारून झालेत. केरळ नंतर कोण असेल तर मिझोराम, मिझोराम नंतर कोण असेल तर गोवा. सर्वात कमी साक्षरता असणारा भाग कोण असेल तर बिहार. बिहार 2001 मध्येही बिहार, 2011लाही बिहार. बिहार जर बघितलं तर फक्त 61% साक्षरता. त्याच्यानंतर मग अरुणाचल प्रदेशवाला भाग आणि राजस्थानवाला भाग हे अगोदर. पण हे अगोदर लक्षात ठेवा. पहिलीवाली गोष्ट आणि मग दुसरीवाली गोष्ट लक्षात ठेवा. पहिलीवाली गोष्ट विशेष बिहार 61%, मग अरुणाचल प्रदेश, मग राजस्थान, मग जर बघितलं यूपी वगैरे बराच रँकिंग येईल. पण ही गोष्ट आपल्याला इथपर्यंतची तरी माहिती असणं गरजेचं आहे साक्षरतेच्या बाबतीत.
बेसिक आणखी एक गोष्ट, थोडंसं मूळ मुद्द्यापासून जरा बाजूला येऊयात. हा भाग तुमच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. ज्या लोकांना वाटतंय की आणखी कंबाईनच्या प्रिलिम्सचा अभ्यास आपल्याला थोडासा राहिलाय, आणखी कॉन्फिडन्स नाही, त्यांच्यासाठी ही संयुक्त गट ब क पूर्व परीक्षा 2023 साठीची ही बॅच पूर्ण उपलब्ध आहे. तुम्हाला तुमच्या महाराष्ट्र भारत कव्हर केला जाईल. सगळे लेक्चर्स व्यवस्थित आहेत, सगळ्या PDF तुम्हाला अपलोड मिळतील. इथं तुम्हाला त्या प्रिंटआउट पण काढता येतील. तुम्ही हे ॲप इन्स्टॉल करा. ह्या ॲपमध्ये ह्या बॅचेस उपलब्ध आहेत. ज्यांना वाटतंय आपण ऑलरेडी बॅच केली आहे, सगळं झालंय आता व्यवस्थित, फक्त एक भारी रिव्हिजन वाल्या गरजेची गोष्ट आहे. एक रिव्हिजन, एक ज्याला म्हणतो आपण एक पुशअप, शेवटचा पुश करणं गरजेचं आहे. त्यांच्यासाठी ही वन डे रिव्हिजन बॅच, भूगोलाची वन डे रिव्हिजन बॅच आहे. जवळजवळ 14-15 लेक्चर्स असतील ह्याच्यामध्ये. मी फक्त 12+ म्हटलंय, पण 15 पर्यंत लेक्चर जातील. ही वन डे रिव्हिजन बॅच, त्याच्यामध्ये महाराष्ट्र आणि भारत दोन्ही गोष्टींचं रिव्हिजन. असं नाही की फक्त महाराष्ट्र, दोन्ही गोष्टी महाराष्ट्र प्लस भारत ह्या दोन्ही भूगोलाचं रिव्हिजन करून देणारी बॅच अत्यंत कमी किमतीमध्ये फक्त 249 रुपये ही वन डे रिव्हिजन बॅच उपलब्ध आहे. ही वन डे रिव्हिजन बॅच तुम्हाला 30 दिवसांपर्यंत बघता येईल, 2 वेळेस बघता येईल. क्लिअर? ही वन डे रिव्हिजन बॅच आहे, ही लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पुढे येऊयात. हे जर बघितलं तर आता कुठे येऊयात, अनुसूचित जाती अनुसूचित जमातीच्या गोष्टीवरती येऊयात. इथं 4 मुद्दे लक्षात ठेवायचे आहेत आपल्याला. अनुसूचित जाती अनुसूचित जमातीच्या बाबतीत 4 मुद्दे काय लक्षात ठेवायचे आहेत. एक, समजा अनुसूचित जातीच्या बाबतीत बघतोय आपण, शेड्यूल कास्टच्या बाबतीत बघतोय, तर त्यांची लोकसंख्या, एकूण लोकसंख्या, भारताच्या एकूण लोकसंख्येमध्ये त्यांचं प्रमाण. दुसरी गोष्ट, कोणत्या राज्यात लोकसंख्या जास्त आहे, कोणत्या राज्यात लोकसंख्या कमी आहे. चौथा मुद्दा, कोणत्या राज्यामध्ये अनुसूचित जातीच्या लोकसंख्येचं प्रमाण जास्त आणि कोणत्या राज्यात प्रमाण कमी. हे दोन्हीच्या बाबतीत बघणं गरजेचं आहे. अनुसूचित जातीच्या बाबतीत जाऊयात, शेड्यूल कास्टच्या बाबतीत जाऊयात. इथं जर बघितलं, भारतामध्ये अनुसूचित जातीच्या लोकसंख्येचं जर बघितलं लोकसंख्या, तर 20,13,00,000 म्हणजे 20.13. ही पॉईंटमध्येच लक्षात ठेवा, ही गोष्ट विशेष लक्षात ठेवा. 20,13,00,000, 20.13 कोटी म्हणू आपण त्याला. मग भारताच्या एकूण लोकसंख्येमध्ये त्यांचं प्रमाण बघा, 16.6% भारताच्या एकूण लोकसंख्येत त्यांचं प्रमाण आहे. ह्या 2 गोष्टी आधी लक्षात ठेवा, कारण इथं फोकस जरा जास्त असेल. ह्या गोष्टी विचारण्याचं प्रमाण काय असेल, थोडंसं जास्त असेल. त्याच्यामुळे 20.13 कोटी लोकसंख्या आणि 16.6% त्यांचं भारताच्या लोकसंख्येत प्रमाण. आता दुसऱ्या गोष्टीकडे येऊयात. भारतामध्ये आपण असं कोणतं राज्य आहे जिथं अनुसूचित जातीच्या लोकसंख्या जास्त आहे. तर पहिलं बघाल तर उत्तर प्रदेश. उत्तर प्रदेश जवळजवळ 4.25 कोटी, 4,13,00,000 लोकसंख्या अनुसूचित जातीच्या उत्तर प्रदेशमध्ये. दुसरं राज्य, 2च गोष्टी लक्षात ठेवा. इथं तिसरा चौथा बघत बसू नका, गरज पडत नाही आपल्याला तेवढ्या डिटेलमध्ये, कारण हे सब पॉईंट्स आहेत. त्याच्यामध्ये आणखी डिटेलमध्ये जाणं जरा अवघड आहे. एवढ्या डिटेलमध्ये जाऊन प्रश्नांची आपल्याला कधी प्रश्न आलेले दिसत नाही. त्याच्यामुळे ही 2च नावं. मी तर म्हणेल पहिलं एक नाव अगोदर लक्षात ठेवा आणि गरज पडली तर दुसरं कोण असेल तर पश्चिम बंगाल. पश्चिम बंगाल किती, 2.14 कोटी, 2.14 कोटी लोकसंख्या. 1 उत्तर प्रदेश, 2 पश्चिम बंगाल. आता सर्वात कमीकडे बघा, सर्वात कमीवाले ही नावं जरा रिपीट होतील तुम्हाला, ह्या नावांकडे जरा विशेष फोकस करा. सर्वात कमी अनुसूचित जातीची लोकसंख्या कुठं, तर मिझोराममध्ये. मिझोराम परत येणार आहे, 2-3 ठिकाणी येईल मिझोराम. पहिल्यांदा कशासाठी आलाय, अनुसूचित जातीची लोकसंख्या सर्वात कमी कोणत्या राज्यामध्ये, तर मिझोराममध्ये. आणि त्याच्यानंतर कुठं असेल 2 नंबर मेघालय. मिझोराममध्ये बघाल तर फक्त 1218 इतकी अनुसूचित जातींची लोकसंख्या, त्याच्यानंतर मेघालय. आता लोकसंख्या झाली, लोकसंख्या एकूण, त्यांचं प्रमाण कोणत्या राज्यामध्ये जास्त कोणत्या राज्यात कमी. आता प्रमाण बघूयात, कोणत्या राज्यामध्ये त्या राज्याच्या लोकसंख्येमध्ये अनुसूचित जातीच्या लोकसंख्येचं प्रमाण जास्त आहे. त्याच्यामध्ये जर लोकसंख्येचं प्रमाण सर्वाधिक जास्त जर बघितलं तर कोण असेल, पंजाब. पंजाबमध्ये जर बघाल तर जवळजवळ 32% लोकसंख्या अनुसूचित जातीची आहे. ह्याचा अर्थ पंजाबच्या एकूण लोकसंख्येमध्ये अनुसूचित जातीच्या लोकसंख्येचं प्रमाण किती आहे, तर जवळजवळ 31.9 किंवा 32%. दुसरं राज्य कोण आहे, तर हिमाचल प्रदेश, 25.2. तुम्ही महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये 1,33,00,000 अनुसूचित जातीची लोकसंख्या आणि ही लोकसंख्या महाराष्ट्राच्या एकूण लोकसंख्येपैकी 11.8%. सेम गोष्ट इथं पंजाबमध्ये तेच प्रमाण 32% जात आहे, तर हिमाचल प्रदेशमध्ये तेच प्रमाण कुठं जात आहे, तर 25.2 वरती जात आहे. आता इकडे येऊयात, प्रमाण जास्त
तर प्रमाण कमी. कमीवाले बघा, इथंही 2 जिल्हे तेच, इथंही 2 राज्य तेच आहेत, मिझोराम मेघालय. इथंही 2 राज्य तेच आहेत, मिझोराम मेघालय. सर्वात कमी लोकसंख्येचं प्रमाण, अनुसूचित जातीच्या लोकसंख्येचं सर्वात कमी प्रमाण कुठं, तर मिझोराम, आणि त्याच्यानंतर मेघालय. 2 राज्य 0.1%, 0.6%. ही गोष्ट आपल्याला माहिती पाहिजे. प्रमाण जास्त, प्रमाण कमी, लोकसंख्या जास्त, लोकसंख्या कमी, किती लोकसंख्या आणि भारताच्या एकूण लोकसंख्येतलं प्रमाण. पुढे येऊयात, अनुसूचित जमातीच्या बाबतीत जाऊयात, शेड्यूल्ड ट्राईब्सच्या बाबतीत जाऊयात. भारतामध्ये अनुसूचित जमातीची लोकसंख्या किती, तर किती, 10,42,00,000 इतकी लोकसंख्या. 10.42 कोटी म्हणा, काही फरक पडत नाही. 10,42,00,000 म्हणा किंवा 10.42 कोटी, ह्या लोकसंख्या तुम्हाला पूर्ण आकडेवारीमध्ये विचारण्याची शक्यता खूप कमी असेल. त्याच्यानंतर मग हे 10.42 कोटी भारताच्या एकूण लोकसंख्येपैकी किती आहे, हा दुसरा मुद्दा, तर 8.4%. 8.4%. सेम गोष्ट महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये 1.05 कोटी अनुसूचित जमातीची लोकसंख्या, आणि महाराष्ट्राच्या एकूण लोकसंख्येमध्ये बघाल तर हे प्रमाण कुठपर्यंत जातं, तर हे प्रमाण जवळजवळ 9.4% जातं. कुठं, 9.4%. ही गोष्ट पण आपल्याला माहिती असायला पाहिजे. सोबत भारतामध्ये किती, तर 10.42 कोटी. त्याच्यानंतर प्रमाण जर बघितलं तर 8.4% प्रमाण. कन्फ्युजन करून घेऊ नका. भारतामध्ये 9.4 आहे, तर सॉरी महाराष्ट्रामध्ये 9.4 आहे, तर भारतामध्ये किती असेल, 8.4% प्रमाण असेल. आता दुसऱ्या मुद्द्यावरती येऊयात. मग असं कोणतं राज्य आहे की जिथं अनुसूचित जमातीची लोकसंख्या सर्वात जास्त, लोकसंख्या म्हणतोय मी, कोटीमधली, लाखामधली लोकसंख्या, प्रमाण नाही आणखी, तर कोण असेल, तर मध्य प्रदेश आहे. कोण, मध्य प्रदेश. जवळजवळ 1.5 कोटी लोकसंख्या, 1.53 कोटी लोकसंख्या अनुसूचित जमातीची आहे मध्य प्रदेशमध्ये. दुसरं राज्य कोण आहे, तर ओडिसा. किती, जवळजवळ 96 लाख लोकसंख्या. 2 नंबर ओडिसा, 1 नंबर मध्य प्रदेश. तर अनुसूचित जमातीची लोकसंख्या सर्वात कमी कुठं, गोवा 1, सिक्कीम 2. गोवा 1 सर्वात कमी लोकसंख्या अनुसूचित जमातीची कुठं, तर गोवा. 2 नंबर कोण असेल, तर सिक्कीम वाला भाग असेल. 1 ह्या 2 गोष्टी. त्याच्यानंतर इकडं ह्या भागामध्ये. त्याच्यानंतर पुढे येऊयात, अनुसूचित जमातीच्या लोकसंख्येचं प्रमाण बघूयात. काय असेल, अनुसूचित जमातीच्या लोकसंख्येचं प्रमाण. मग अनुसूचित जमातीच्या लोकसंख्येचं प्रमाण कसं काढतो, राज्याची एकूण लोकसंख्या आणि त्याच्यामध्ये मग अनुसूचित जमातीची लोकसंख्या किती, त्याचं प्रमाण जर आपण रँकिंग लावली तर त्याच्यामध्ये सर्वात जास्त प्रमाण कुठं येईल, तर मिझोराम. परत मिझोराम आलं. मिझोराम अगोदर कुठं आलं होतं, अनुसूचित जातीची लोकसंख्या सर्वात कमी मिझोराममध्ये, अनुसूचित जातीच्या लोकसंख्येचं प्रमाण कमी मिझोराममध्ये. आता मिझोराम कशासाठी आलंय, अनुसूचित जमातीचं लोकसंख्येचं प्रमाण सर्वाधिक जास्त कुठं, मिझोराममध्ये 94.4%. ही गोष्ट पण लक्षात ठेवा. 2 वरती नागालँड, सर्वात जास्त प्रमाण अनुसूचित जमातीचं नागालँडमध्ये. त्याच्यानंतर सर्वात कमी मध्ये बघा, आता परत इथं कोण असेल, सर्वात कमी प्रमाण कोणत्या राज्यात, उत्तर प्रदेशमध्ये. अनुसूचित जमातीच्या लोकसंख्येचं प्रमाण सर्वात कमी कुठं, तर उत्तर प्रदेश. ही गोष्ट पण लक्षात ठेवा. उत्तर प्रदेश पण आलं होतं आत्ता, ह्याच्या अगोदर उत्तर प्रदेश पण आलं होतं, पण उत्तर प्रदेश कशासाठी आलं होतं, अनुसूचित जातीची लोकसंख्या सर्वाधिक जास्त कुठं, तर उत्तर प्रदेशमध्ये. आता परत उत्तर प्रदेश आलंय, कशासाठी, अनुसूचित जमातीच्या लोकसंख्येचं प्रमाण सर्वात कमी कुठं, तर उत्तर प्रदेशमध्ये. आणि 2 नंबर कोण असेल, तर तामिळनाडू 1.1%. उत्तर प्रदेश 0.6%, तर तामिळनाडू 1.1%. सर्वात कमी प्रमाण. आता आणखी एक मुद्दा, भारतातली ग्रामीण लोकसंख्या. 2 ते 3 गोष्टी अगोदर लक्षात ठेवा. 1, भारतामध्ये किती लोक ग्रामीण भागामध्ये राहतात. भारतामध्ये बघाल तर भारतामध्ये 83.34 कोटी लोकसंख्या ग्रामीण भागात राहते. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, भारताच्या एकूण लोकसंख्येपैकी ग्रामीण भागात राहणाऱ्या लोकसंख्येचं प्रमाण किती, तर 68.85%. 68 ही दुसरी गोष्ट लक्षात ठेवा. आता सर्वात जास्त ग्रामीण लोकसंख्या कोणत्या राज्यात आहे, सर्वात जास्त ग्रामीण लोकसंख्या कोणत्या राज्यात आहे, तर उत्तर प्रदेशमध्ये आहे. देशाच्या एकूण ग्रामीण लोकसंख्येपैकी 18.6% ग्रामीण लोकसंख्या एकट्या उत्तर प्रदेशमध्ये राहते. सर्वात जास्त ग्रामीण लोकसंख्या भारतामध्ये उत्तर प्रदेशमध्ये राहते. त्याच्यानंतर बिहार. ही 2 नावं अगोदर लक्षात ठेवा, उत्तर प्रदेश, बिहार. गरज पडली तर पश्चिम बंगालवरती जा, पण उत्तर प्रदेश बिहारमध्ये काम होईल आपलं. सर्वात जास्त ग्रामीण लोकसंख्या उत्तर प्रदेशमध्ये, 2 बिहारमध्ये. सर्वात कमी ग्रामीण लोकसंख्या कुठं राहते, तर सिक्कीममध्ये.
सर्वात कमी ग्रामीण लोकसंख्या कुठे राहते तर सिक्कीममध्ये राहते. दुसरं कुठे राहते तर मिझोराममध्ये, गरज पडली तर गोवा. हे लोकसंख्येबद्दल बोलतोय मी. सर्वात जास्त लोकसंख्या उत्तर प्रदेशमध्ये, बिहारमध्ये, सर्वात कमी ग्रामीण लोकसंख्या सिक्कीममध्ये, मिझोराममध्ये. ह्या बेसिक गोष्टी. आता बघा, आता आणखी एक गोष्ट बघणार आहेत आपण ग्रामीणच्या बाबतीमध्ये. एखाद्या राज्याच्या एकूण लोकसंख्येमध्ये ग्रामीण लोकसंख्येचं प्रमाण किती, ह्यांचा जर क्रम लावला आपण, त्याच्यानुसार राज्यामध्ये कोणतं राज्य आहे की जिथं ग्रामीण लोकसंख्येचं प्रमाण जास्त आहे. कोण असेल तर हिमाचल प्रदेश. हिमाचल प्रदेशच्या एकूण लोकसंख्येमध्ये किती टक्के लोकसंख्या ग्रामीण भागामध्ये राहते तर 90% लोकसंख्या ग्रामीण भागामध्ये राहते. हिमाचल प्रदेशच्या एकूण लोकसंख्येमध्ये 90% लोकसंख्या कुठे राहते, ग्रामीण भागामध्ये राहते. लोकसंख्येचं प्रमाण ग्रामीण लोकसंख्येचं प्रमाण सर्वात जास्त असणारं राज्य कोण असेल तर हिमाचल प्रदेश. 2 नंबर बिहार. ग्रामीण लोकसंख्या सर्वात जास्त 2 नंबरला तिथेही बिहार होतं. इथेही ग्रामीण लोकसंख्येचं प्रमाण इथेही 2 नंबर कोण असेल तर बिहार असेल. ह्या 2 गोष्टी अगोदर लक्षात ठेवा, मग आसामवाला भाग येईल. 3 नंबर कोण येईल, मग आसाम येईल. त्याच्यानंतर ग्रामीण लोकसंख्येचं प्रमाण सर्वात कमी कोण तर गोवा आणि मिझोराम. का तर इकडं शहरी लोकसंख्येचं प्रमाण जास्त आहे. इकडं शहरी लोकसंख्येचं प्रमाण जास्त आहे तर ग्रामीण लोकसंख्येचं प्रमाण कमी असेल. गोवा नंतर मिझोराम नंतर तामिळनाडू नंतर केरळ नंतर महाराष्ट्र येईल. सर्वात ह्या भागामध्ये कमीवाल्या भागामध्ये गेलो तर सर्वात कमी ग्रामीण लोकसंख्यावाला भाग, सर्वात जास्त ग्रामीण लोकसंख्येचं प्रमाण असणारा भाग आहे. त्याच्यानंतर पुढे येऊयात, शहरी लोकसंख्येकडे येऊयात. शहरी लोकसंख्या भारतामध्ये किती शहरी लोकसंख्या आहे तर 37.71 कोटी शहरी लोकसंख्या आहे. बरोबर. भारतात जी काही 121 कोटी 8 लाख लोकसंख्या आहे त्याच्यापैकी 37.71 कोटी लोक कुठे राहतात, शहरी भागात राहतात. भारताच्या एकूण लोकसंख्येत शहरी भागात राहणाऱ्या लोकसंख्येचं प्रमाण जर काढलं आपण तर हे प्रमाण किती येईल, 31.2% येईल. किती येईल ही दुसरी गोष्ट लक्षात ठेवा. मग लोकसंख्या शहरी लोकसंख्येचं एकूण लोकसंख्येतलं प्रमाण. आता शहरी लोकसंख्या सर्वात जास्त कोणत्या राज्यामध्ये आहे, शहरी लोकसंख्या सर्वात जास्त कोणत्या राज्यामध्ये, ऑब्विसली कुठं, महाराष्ट्रामध्ये शहरी लोकसंख्या किती जर बघितली तर 5,08,00,000 शहरी लोकसंख्या एकट्या महाराष्ट्रात राहते. शहरी लोकसंख्येच्या बाबतीत महाराष्ट्र देशातलं पहिलं राज्य आहे. दुसरी गोष्ट, शहरी लोकसंख्या कुठं दुसऱ्या राज्यामध्ये राहते तर उत्तर प्रदेशमध्ये जवळजवळ 4.5 कोटी. तामिळनाडूमध्ये तिसरं कोण असेल तर तामिळनाडू असेल. तामिळनाडू. सर्वात जास्त शहरी लोकसंख्या महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, तामिळनाडू. त्याच्यानंतर सर्वात कमीवाल्या भागावरती जर आलो आपण, देशामध्ये सर्वात कमी शहरी लोकसंख्या कोणत्या राज्यात राहते तर ती सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेश. ही कुठं, सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेश. ह्या गोष्टी लक्षात ठेवा. तिसरं कोण असेल तर मिझोराम. ही लोकसंख्येच्या बाबतीतलं बोलतो आपण. प्रमाणाच्या बघितलं, जर कुठलं असं राज्य आहे की त्या राज्याचं शहरी लोकसंख्येचं प्रमाण सर्वाधिक जास्त आहे तर शहरी लोकसंख्येचं प्रमाण म्हणतो मी, आता कोटीमध्ये नाही, सर्वात जास्त शहरी लोकसंख्येचं प्रमाण कुठं असेल तर गोवा. कारण गोवा जर बघितलं जवळजवळ 63% लोकसंख्या, कारण नागरीकरणाच्या बाबतीत, शहरीकरणाच्या बाबतीत गोवा 1 नंबरला आहे. त्याचं कारण काय, गोव्याच्या एकूण लोकसंख्येमध्ये शहरी भागात राहणाऱ्या लोकसंख्येचं प्रमाण सर्वात जास्त आहे. 2 नंबर कोण असेल तर मिझोराम. 3 नंबर कोण असेल अगाशी तामिळनाडू. 4 नंबर कोण असेल केरळ. 5 नंबर कोण असेल महाराष्ट्र. 45.2% लोकसंख्या महाराष्ट्राची कुठं राहते, शहरी भागात राहते. शहरी भागात राहणाऱ्या लोकसंख्येचं प्रमाण जर काढलं आपण तर गोवा 1, मिझोराम 2, तामिळनाडू 3, केरळ 4 आणि मग कोण असेल महाराष्ट्र 5. सर्वात कमी शहरी भागात राहणाऱ्या लोकसंख्येचं प्रमाण असणारे राज्य, सर्वात कमी शहरी लोकसंख्या कुठं, हिमाचल प्रदेशमध्ये. कारण हिमाचल प्रदेशमधली 90% लोकसंख्या कुठं राहत होती, ग्रामीण भागात. तर 10% लोकसंख्या कुठं राहील, शहरी भागामध्ये. सर्वात कमी शहरी भागात राहणाऱ्या लोकसंख्येचं प्रमाण हिमाचल प्रदेश. 2 नंबरला बिहार. 3 नंबरला आसामवाला भाग असेल. ही गोष्ट इथले 2 लक्षात ठेवा. किंवा ग्रामीणवाले सर्वात जास्त, ग्रामीण लोकसंख्येचं प्रमाण असणारे सर्वात जास्त ते कुठे येतील,
शहरीमध्ये कमीमध्ये येतील. शहरीमध्ये कुठे येतील? कमीमध्ये येतील. त्याच्यानंतर आणखी एक शेवटचे 2 मुद्दे, एक धर्मनिहाय लोकसंख्या आणि भाषानिहाय लोकसंख्या. धर्मनिहाय लोकसंख्येमध्ये भारत आहे, तर हिंदू धर्मीय लोकांची संख्या काय असेल? जास्त असेल. हिंदू धर्मीय लोकांची लोकसंख्या जर बघितली, प्रमाण बघितलं तर 79.8% लोकसंख्या कोणाची आहे? तर हिंदू धर्मीय. 2 नंबरला कोण असतील? तर मुस्लिम धर्मीय लोकसंख्या असेल 14.2%. महाराष्ट्राच्या बाबतीतही सेम आहे, हिंदू धर्मीय 1, मुस्लिम धर्मीय 2, पण जरा खाली सिक्वेन्स बदलतोय. इथं जर बघितलं तर 3ऱ्या नंबरवरती कोणत्या धर्मियांची लोकसंख्या आहे? तर ख्रिश्चन धर्मियांची लोकसंख्या. त्याच्यानंतर कोण असेल? तर शीख. त्याच्यानंतर बौद्ध. त्याच्यानंतर कोण असेल? तर जैन. हे पहिले 4 आधी लक्षात ठेवा. हिंदू अगोदर येणार आहेत, त्याच्यानंतर दुसऱ्या धर्मियांची कुठली? मुस्लिम. त्याच्यानंतर कोण असेल? ख्रिश्चन. त्याच्यानंतर कोण असेल? शीख. मग कोण असेल? तर बौद्ध. मग कोण असेल? तर जैन. ही गोष्ट लक्षात ठेवा. पर्सेंटेज विचारण्याचा जरा शक्यता कमी असेल, ही गोष्ट माहिती असायला पाहिजे. इकडं हिंदू धर्मीय 79.8%, मुस्लिम धर्मीय जर बघाल तर 14.2%, ख्रिश्चन धर्मीय बघाल तर 2.3%, शीख धर्मीय बघाल तर 1.7% रेंजमध्ये, बौद्ध धर्मीय 0.7% मध्ये आणि जैन 0.4% मध्ये. सर्वात कमी लोकसंख्येचं प्रमाण बघितलं तर जैन धर्मियांची लोकसंख्या कमी आढळते. त्याच्यानंतर ही धर्मनिहाय लोकसंख्या झाली. जर बघितलं तर भाषानिहायवाल्या गोष्टीवरती आलो तर भारतामध्ये सर्वात जास्त भाषा बोलणाऱ्या लोकांचं प्रमाण कोणती भाषा आहे? ऑब्विसली कोण असेल? तर हिंदी भाषिकांची संख्या काय असेल? जास्त असेल. हिंदी भाषिकांची संख्या जास्त असेल. 41.03% मध्ये कोण आहे? हिंदी भाषिक लोकसंख्या. 2 कोण आहे? बंगाली भाषिकांची संख्या जास्त आहे, 8.11% बंगाली भाषिकांची. 3 नंबर तेलुगू. 4 नंबरला कोण आहे? मराठी. 4 नंबरला कोण आहे? मराठी. ही गोष्ट सुद्धा विचारली जाईल. देशामध्ये मराठी भाषिकांच्या लोकसंख्येच्या प्रमाणानुसार मराठी भाषा कितव्या क्रमांकावरती येते? प्रमाण जर बघितलं तर प्रमाण 6.99% प्रमाण आहे आणि 4थ्या क्रमांकावरती येते प्रमाणानुसार. ही गोष्ट अगोदर लक्षात ठेवा. पहिले 4-5. मग कोण असेल? तर तमिळ. बघा, हिंदी. हिंदी नंतर कोण असेल? तर बंगाली. बंगाली नंतर तेलुगू. तेलुगू नंतर मराठी. मराठी नंतर मग तमिळ असेल. मग कोण असेल? तमिळ. पहिले 5 तरी किमान अगोदर लक्षात राहणं गरजेचं आहे. मग तुमचं जर परमिशन देत असेल, आपला कोटा परमिशन देत असेल, तर मग कोण असेल? तर उर्दू, मग गुजराती, मग कन्नड, मग मल्याळम आणि मग कोण असेल? तर ओरियावाला भाग असेल. पण हे पहिले 5 अगोदर. कोण पहिले 5? हिंदी, बंगाली, त्याच्यानंतर तेलुगू, त्याच्यानंतर मराठी आणि मग कोण असेल? तर तमिळवाला भाग. मग उर्दू, गुजराती, कन्नड, मल्याळम आणि मग कोण असेल? तर ओरियावाला भाग. एवढा बेसिक भाग बघणं गरजेचं आहे. कशाच्या बाबतीत? भारताच्या लोकसंख्येच्या बाबतीत. कारण जेवढ्या डिटेलमध्ये प्रश्न महाराष्ट्राच्या लोकसंख्येवरती आहेत, तेवढे डिटेलमध्ये प्रश्न भारताच्या लोकसंख्येवरती नाहीत. दिलेल्या डेटा जर तुम्ही एवढा व्यवस्थित काळजीपूर्वक अभ्यास केला, जेवढ्या गोष्टी मी काय सांगितल्या तेवढ्या गोष्टी विशेष बघितल्या, तर तुमच्या भारताच्या लोकसंख्येचा कसलाही प्रश्न, कुठल्याही एक्झाम मधला प्रश्न आरामात सुटायला पाहिजे. ह्याची काळजी करू नका. एवढा भाग व्यवस्थित बघा. भारताच्या लोकसंख्येमध्ये एवढी काळजीपूर्वक गोष्टी बघा. आणखी एकदा परत एकदा विनंती करतो मी, ज्या लोकांनी आणखी आपलं यूट्यूब टेलिग्राम सबस्क्राईब केलं नाही, कृपया हे यूट्यूब टेलिग्राम सबस्क्राईब करून घ्या. काही अडचण असेल, काही माहिती पाहिजे असेल, तुम्हाला काही इन्क्वायरी करायची असेल तर बिंदास ह्या दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा. ठीक आहे. ह्या लेक्चर पुरतं इथंच थांबूयात. पुढच्या लेक्चरमध्ये आणखी नवीन काही भागासह भेटूयात. तोपर्यंत थांबतो, तुमची रजा घेतो. धन्यवाद.